पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 18वा श्लोक. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता. आज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 18व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा एकदा अन्वय आणि अर्थ आपण पाहूयात. नित्यस्य अनाशिनः अप्रमेयस्य शरीरिणः इमे देहाः अंतवन्तः उक्ताः तस्मात् भारत युध्यस्व. त्याचा अर्थ असा होतो, नित्यस्य नित्य असलेल्या, अनाशिनः अविनाशी असलेल्या आणि अप्रमेयस्य अगम्य प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या त्या शरीरिणः म्हणजे शरीरधारी आत्म्याचे, त्या शरीरीचे, इमे देहाः हे देह कसे आहेत, अंतवंतः उक्ताः नाशवंत आहेत, नाशवान आहेत असे वेद शास्त्र संत यांनी सांगितलेलं आहे. उक्ताः असं कथिताः असं सांगितलेलं आहे. तस्मात म्हणून हे भारत, हे अर्जुना, तू काय कर, युध्यस्व युद्ध कर असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. मागचा 17वा जो श्लोक आहे त्यामध्ये जे सत्तत्व आहे, जे आत्मतत्व आहे ते अविनाशी कसं आहे हे सांगितलेलं आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. याचा त्या अव्ययतत्वाचा कुणी नाश करू म्हटलं तरी देखील त्याचा नाश होत नाही. ते अविनाशी तत्व आहे. सत्तत्व हे अविनाशी आहे. आणि जे असत तत्व आहे, असत जे आहे ते कसं आहे, विनाशी आहे, अंतवंत आहे. अंतवंत इमे देहा, हे देह कसे आहेत, नाशवान आहेत. कुणाचे आहेत हे देह, त्यांनी सांगितलं शरीरिणः, शरीरीचे आहेत, शरीरधारी आत्म्याचे आहेत. शरीरात वास्तव्य करणारं जे चैतन्य त्याचे हे देह, इमे देहा हा अंतवंतः उक्ताः नाशवंत आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणांमध्ये संतांनी असं सांगितलेलं आहे. तो शरीरी कसा आहे त्यांनी सांगितलं, तो नित्य आहे. पुन्हा नित्यस्य अनाशिनः अप्रमेयस्य, नित्य असलेल्या, अविनाशी असलेल्या आणि प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या त्या शरीरीचे, म्हणजे त्या शरीरधारी देहधारी त्या आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणून अर्जुना तू काय कर, युद्ध कर. तू युद्ध का करत नाहीस, कारण तुला वाटतं मी मारल्यानं हे काय होतील, मरतील, म्हणून तू या युद्धापासून पळू पाहतो आहेस. पण तू यांना काय समजतो आहेस, देह. स्वतःला देखील काय समजलेलं आहेस तू, देह, शरीर. पण हे जे सर्व जे आहेत हे देह नाहीत, किंवा तू स्वतःला जो देह मानतो तूही देह
नाही, त्या देहामध्ये वास्तव्य करणार जे चैतन्य आहे ते तुझंही स्वरूप आहे आणि यांचं देखील काय आहे, स्वरूप आहे. म्हणून तुला वाटतं त्याप्रमाणे तू मारल्याने हे मरणार नाहीत. त्यांचा नाश कोणीही तया केलिया ही घातू कदाची नोहे. लक्षात आलं का? जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षया ती तू तया केलिया ही घातू कदा नोहे. जो सर्व काळ आहे, कालमर्यादा नाही, सर्वगत आहे, सर्वव्यापक आहे, देशमर्यादा ज्याला नाही आहे, जन्मक्षया ती तू, जो कसा आहे, जो आत्मा जन्म मरण रहित आहे, अशा त्या अमर्याद असलेल्या तत्वाचा केलियाही कोणी करू म्हटलं तरी घात होऊ शकत नाही. ते कसं आहे, अविनाशी तू तद्विधी, ते अविनाशी असं काय कर तू जाण, आणि ते तुझंही स्वरूप आहे आणि या समोरच्यांचं देखील काय आहे, तेच स्वरूप आहे, आत्मस्वरूपच आहेत सर्वजण. म्हणून तुला वाटतं त्याप्रमाणे ते मरणारे नाहीत. तू भ्रमाण काय स्वतःला देह मानला आणि समोरच्याला देखील काय मानतो आहेस, देह, आणि देहाच्या मरण्यानं आपला नाश आहे, देहाच्या मरण्यानं यांचाही काय आहे, नाश आहे, असं तू समजतो आहेस. आता जे देह आहेत ते नाशवंतच आहेत, पण ज्याचे ते देह आहेत तो आत्मा मात्र कसा आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, अप्रमेय असा तो आत्मा आहे. आता हा जो पाठीमाग 16वा जो श्लोक गेला होता, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः, त्या 16व्या श्लोकात सांगितलेलं सत तत्व आणि जे असत आहे, सत आणि असत, यापैकी सतचा विचार या 17व्या श्लोकात अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम या श्लोकात केलेला आहे. आणि आता असत म्हणजे विनाशी गोष्ट कोणती, ती या 18व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. विनाशी गोष्ट कोणती आहे, शरीर, आणि अविनाशी कोण आहे, शरीरी. लक्षात आलं का? शरीरी म्हणजे आत्मा, शरीर आणि शरीरात राहणारा आत्मा, या दोन गोष्टी काय आहेत, भिन्न आहेत. त्या दोघांचा परस्पराशी काहीही काडी मात्रही संबंध नाही. या दोन वस्तूंना शास्त्रकारांनी वेगवेगळी पारिभाषिक काय केलेली आहेत, नावं दिलेली आहेत. एकाला शरीर म्हटलं, शीर्यते इति शरीरः, ज्याचा नाश होतो त्याला तर काय म्हटलेलं आहे, शरीर म्हटलेलं आहे. देह कशा दैह्यते इति देहः, जो जळतो त्याला काय म्हटलेलं आहे, देह. शीर्यते, ज्याचा नाश होतो, जे क्षीण होतं त्याला काय म्हटलेलं आहे, शरीर म्हटलेलं आहे. शरीर आणि शरीरात राहणारा आत्मा शरीरी. देह आणि देहात राहणारा आत्मा त्याला काय म्हटलं, देही. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. शरीराला काय म्हटलं, क्षेत्र, आणि त्या क्षेत्रात राहणारा तो आत्मा क्षेत्रज्ञ. देह, देही, शरीर, शरीरी, क्षेत्र, क्षेत्रज्ञ किंवा जड, चेतन, दृश्य, दृग. हे शरीर काय आहे, दृश्य आहे. लक्षात आलं का? आणि त्याचा आतमध्ये राहणारा तो जो चैतन्य भाग तो द्रष्टा. लक्षात आलं का? देहाबरोबर माझा नाश आहे असं अज्ञानानं आपण समजलं, कारण देहालाच आपण काय समजलं, मी समजलं, आत्मा समजला अज्ञानानं. पण वस्तुतः देहाबरोबर तो आत्मा काही नष्ट होत नाही. तो सर्वदा कसा आहे, अविनाशी आहे. तो कसा आहे, नित्यच आहे. लक्षात आलं? शरीर काय आहे, शरीरानी अनित्यानी विभवो नैव शाश्वतः असं म्हटलेलं आहे. हे शरीर काय आहेत, अनित्य आहेत, आणि या शरीर संबंधी वैभव हे देखील काय आहे, नाशवानच आहे, अनित्यानी शरीरानी. पण तो शरीरात राहणारा शरीरी जो आहे तो कसा आहे, मात्र नित्य आहे. इथंच म्हटलं ना, नित्यस्य अनाशिनः अप्रमेयस्य शरीरिणः इमे देहा अंतवंतः. या नित्य असलेल्या, अविनाशी असलेल्या आणि अप्रमेय असलेल्या, कोणत्याही प्रमाणाचा विषय न होणाऱ्या या शरीरीचे म्हणजे शरीरधारी आत्म्याचे इमे देहा, हे देह अंतवंतः उक्ताः, अंतवंत आहेत, नाशवंत आहेत असं सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे,
वेदानं, शास्त्रानं, संतांनी शरीराला काय म्हटलेलं आहे? नाशवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कुठं संतांनी देहाला नित्य म्हटलंय का? देहाला मी म्हटलंय का? नाही म्हटलं. उलट मी देह म्हणणारा तर मोठा अज्ञान शिरोमणी आहे असं म्हटलेलं आहे. मी देह काय? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या माथा उरवाळी ती. काही वेगळं पाप करण्याची गरजच नाही. मोठ्यात मोठा पापी होऊ शकतो माणूस. कशानं? फक्त त्याने काय म्हणायचं? मी कोण आहे? आणि मग ते तर म्हणतोच आहोत आपण. म्हणण्याची गरजच नाही आहे. मान्यताच तशी काय आहे आपली? दृढ आहे. पण शास्त्र, वेदवचनं, संतवाणी या सर्वांनी आपल्याला काय केलेलं आहे? जाग केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? जे जसं आहे तसं सांगितलेलं आहे. कारण जे जसं आहे तसं आपल्याला प्रतीतीला येत नाही, उलट प्रतीतीला येतं. भ्रम आहे आपल्याला. देहाला कुठंही माझं स्वरूप असं म्हटलेलं नाही आहे. उलट त्या देहाहून भिन्न असलेल्या त्या चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे त्याला जाणा असंच सर्व ठिकाणी म्हटलेलं आहे ना. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जर देह हेच आपलं स्वरूप असतं तर ज्ञानोबारायांनी असं सांगितलं असतं का मी कोण आहे याचा विचार करा? काय विचार करायचा? मी तर देह आहे. आणि सगळ्यांची तीच समजूत आहे. मग विचार का करायचा सांगितला? तर हे अविचारानं मी मला काय मानलेलं आहे? देह मानलेला आहे. विचारानं आपल्या लक्षात येईल की हा जड देह मी नाही आहे, इंद्रिय मी नाही, मन बुद्धी मी नाही आहे. लक्षात आलं का? या सर्वांच्या पलीकडे असलेला जो चैतन्य तत्व असलेला जो आत्मा आहे तो मी आहे. ते माझं काय आहे? स्वरूप आहे. हे विचारांती कळून येईल. म्हणून उक्ता हा वेद, शास्त्र, संत यांनी या देहाला काय म्हटलेलं आहे? नाशवंत म्हटलेलं आहे. आपण काल पाहिलं त्याप्रमाणे नाशाचे जेवढे प्रकार आहेत तेवढे या शरीराच्या ठिकाणी संभवतात. आता धात्वर्थ जो असतो ना त्या शब्दाचा, त्याच्यातूनच त्याचा खरा अर्थ काय होत असतो लक्षात येत असतो. मी आता सांगितलं शिर येते इति शरीर हा, ज्याचा काय होतो? नाश होतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे? शरीर म्हटलेलं आहे. शरीराचा नाश होतो याच्यात आश्चर्य मानण्याचं कारणच नाही. कारण ज्याचा नाश होतो त्यालाच नाव शरीर ठेवलेलं आहे. शरीराचा जर नाश होणार नाही तर आश्चर्य. हे शरीर टिकून ठेवण्याचा सदोदित प्रयत्न मानवानं आतापर्यंत केलेला आहे, पुढे करत राहील. त्याचा प्रयत्नच तो आहे की हे शरीर असंच आबाधित राहिलं पाहिजे. राहील का? एक दिवस उदाहरण सांगितलं होतं की पाठीमाग तो एक नृत्यकलेत पारंगत माणूस होऊन गेला जगामध्ये मोठा. काहीतरी नाव त्याचं कोणी सांगितलं मला लक्षात. मायकल जॅक्सन. लक्षात आलं? त्याने सांगितलं होतं मी 150 वर्षे जगणार. आणि जेवढी सोय करता येणं शक्य आहे मानवाला तेवढी त्यानं केली होती. 20-20 डॉक्टर लोक त्याच्यासोबत रात्रंदिवस असायचे. प्रत्येक गोष्टीतले तज्ज्ञ, डोळ्याचा, कान, नाक, घसा तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ. लक्षात आलं का? किंवा डॉक्टरच नाही, न्यूट्रिशियन्स, किती जेवण केलं पाहिजे, काळ कोणता चालू आहे, आता वेळ कोणती झालेली आहे, कोणत्या प्रदेशात आपण आलेलो आहोत. लक्षात आलं का? आता त्याच्या शरीराचं तापमान किती आहे, किती अन्न दिलं पाहिजे ते मोजून मापून, त्याच्यात प्रोटीन किती, व्हिटॅमिन किती, हे सगळं मोजून. म्हणजे शेकडो लोक त्याच्याबरोबर फिरायचे, त्याची काळजी घेणारी. टिकला का तो? तो एकटाच नाही, सगळे त्याच प्रयत्नात आहे. लक्षात आलं का? पण हे शरीर राहील का? नाही राहणार. मानवाकडून हे शरीर टिकवण्याकरिता जेवढा प्रयत्न करता येणं शक्य आहे तेवढा माणूस सदोदित करत आलेलाच आहे. कारण त्याने शरीरालाच आपलं स्वरूप मानल्यामुळं शरीराच्या नसण्यानं मी नाही ही त्याला भीती वाटते आहे. म्हणून मी असलं पाहिजे, म्हणजेच शरीर असलं पाहिजे असं त्याला सदोदित वाटत आलेलं आहे. तुम्ही पहा, जेवढा खटाटोप जगात चाललेला आहे ना, हा सगळा शरीर पोषणासाठीच चाललेला आहे, शरीर रक्षणासाठीच चाललेला आपल्याला आढळून येतो. आणि या शरीर पोषणामध्येच माणूस रात्रंदिवस लिप्त झालेला आपल्याला दिसून येतो. मी आचार्यांचं एक प्रमाण मागं सांगितलं होतं कधीतरी, शरीर पोषणार्थी सन य आत्मानंदी दृक्षती
ग्राहम दारू धिया धृत्वा नदी तरतुम स इच्छती. भगवान भाष्यकार शंकराचार्य यांनी विवेक चूडामणीमध्ये असं म्हटलेलं आहे. देहाच्या पोषणामध्ये रात्रंदिवस लागलेला असूनही मी निरतिशय सुखाला प्राप्त होईन अशी इच्छा करणारा जो आहे ना, तो म्हणजे कसा आहे, त्या नदीमध्ये नदीच्या प्रवाहात पडलेला आणि त्या मगरीलाच हे लाकडाचा मोठा ओंडका आहे आणि याला पकडून मी आता काय होईल, तीराला जाईल असं समजणारा. ग्राहम दारू धिया धृत्वा, दारू म्हणजे लाकूड, धिया म्हणजे बुद्धी, लाकूड बुद्धीनं धरलं त्यानं कोणाला, मगरीला. आणि काय समजतो, एवढा मोठा ओंडका मी आता पकडलेला असल्यामुळं या पुरातून मी नक्की वाचेल. वाचेल का? नाही वाचणार. एखाद्या वेळेस वाचेल तो, पण हा वाचणार नाही. कोण? शरीराला मी आहे असं समजून त्या शरीराच्या पोषणामध्ये रात्रंदिवस लागलेला आणि पुन्हा मी मात्र निरतिशय सुखाला काय होईल, प्राप्त होईल असं मानणार. मर्यादा आहे की नाही प्रत्येक काही गोष्टीला. ठीक आहे, शरीर हे भजनाचं मोठं माध्यम म्हणून सांगितलंय आणि त्या शरीराचं अतोनात महत्त्व संतांनी आपल्याला रात्रंदिवस सांगितलेलं आहे. हे जरी नाशवान असलं तरी देखील याच्या माध्यमातून त्या अविनाशी परमात्म्याची आपण प्राप्ती करून घेऊ शकतो. पण याला केवळ माध्यम मानलं तर, याला साधन मानलं तर, पण याला जर साध्य मानलं आणि सगळं जे काही करायचं ते शरीरासाठी करायचं, आपलं झालंय कसं, ज्या ज्या गोष्टी भगवंतानं त्याच्याकडे जाण्यासाठी माध्यम म्हणून दिलेल्या आहेत, साधनं म्हणून दिलेल्या आहेत, त्यांनाच आपण साध्य मानलेलं आहे आणि देवालाच साधन करून टाकलेलं आहे. लक्षात आलं का? संसार हे साधन आहे. त्या कर्मठ जे आहेत ना, कर्ममार्गी, कर्माचा जो विचार वेदामध्ये सांगितलेला आहे ना, या जगातील एकही गोष्ट अनुपयोगी अशी नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही भगवंताकडे जायला आपल्याला सहाय्य करू शकते आणि त्यासाठीच भगवंताने निर्मिलेली आहे. देव एकही गोष्ट व्यर्थ निर्माण करणारच नाही. तो तर सर्वज्ञ सर्वविद, तो सगळं जाणणारा आहे ना. मग तो व्यर्थ गोष्टी कशा काय निर्माण करील? लक्षात आलं का? मी पाठीमागे एक वाक्य बोललो होतो, पुन्हा सांगतो, लक्षात आलं तर पहा. महापुरुषांनी सांगितलेलं आहे, आपल्याकडे जे काही आहे ते सगळं आणि आपल्याकडे जे काही नाही असं अज्ञानानं आपल्याला वाटतं, त्याही सगळ्या गोष्टी देवानं आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या केवळ मोक्षासाठीच दिलेल्या आहेत. लक्षात आलं तर पहा. आपल्याकडे जे काही आहे, देह आहे, काही प्रारब्ध प्राप्त, काय जे धन संपत्ती संबंधी काय असतील ते असतील, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कशासाठी दिल्या देवानं? त्याच्याकडे जाण्यासाठी साधन म्हणून दिलेले आहे. बरं, अज्ञानानं माणसाला असं वाटत असतं की हे माझ्याकडे नाही, ते माझ्याकडे नाही. ते न दिलेल्या गोष्टी सुद्धा कशासाठी दिलेल्या नाहीत? देवाकडं जाता यावं म्हणून दिलेल्या नाहीत. लक्षात आलं का? एखादा माणूस श्रीमंत असेल, त्यानं विचार काय करायचं, ही दिलेली श्रीमंती ही देवाकडं जाण्याचं साधन म्हणून देवानं मला दिलेली आहे आणि खरोखर तशीच वस्तुस्थिती आहे. आणि एखादा दरिद्री पुरुष असेल, धनहीन मनुष्य असेल, तर ही जी धनहीनता आहे ही सुद्धा देवानं त्याच्याकडे जाण्यासाठीच मला दिलेली आहे. म्हणून तर मग संत विचारपूर्वकच बोलतील ना प्रत्येक गोष्ट, ठेविले अनंते तैसेची राहावे. कारण जसं ठेवलंय ते कशासाठी ठेवलंय? त्याच्याकडे जाण्यामध्ये सुलभता व्हावी म्हणून ठेवलेलं आहे. त्याचा अधिकार, त्याची योग्यता, त्याचं पाप पुण्य जाणून देवानं त्या गोष्टी दिलेल्या आहेत. मला एवढा विस्तार करण्याचं कारण एवढंच की आपण जी साधनं म्हणून देवाने दिलेली आहेत त्यांना साध्य समजून बसलेलो आहोत. हा देह सुद्धा काय म्हणून दिलेला आहे? देवे दिला देह दिला, पण कसा? भजना गोमटा, भजनासाठी दिला, हरिकीर्तनासाठी दिला, त्याच्याकडे जाण्याचं साधन म्हणून दिला. पण आपण काय केलं? त्याला साध्य समजलं आणि देवाकडे मागणी करतो ह्या शरीराला नीट ठेवण्याबद्दल. देवाला काय केलं? साधन केलं, माध्यम केलं. असो, बरं, जरी त्याचं
दीर्घकाळ आयुष्य एखाद्याला प्रारब्ध प्राप्त लाभलेलं असेल तरी आरोग्य तसंच त्याला लाभलेलं असेल असं काही सांगता येत नाही. बरं, बुद्धी जी आता काही तेजस्वी असेल ती तशीच कायम राहील असंही नाही. म्हणून मिळालेल्या काळाचा वेळेचा काय करावा. बरवी ही वेळ सापडली, संधी सापडली की तिचं काय केलं पाहिजे. सोनं केलं पाहिजे की नाही. संधीचं काय करतात लोक, सोनं करतात. संधीचं सोनं करणं म्हणजे मिळालेल्या वेळ काळाचा काय करणं, सदुपयोग करून घेणं. कोणीही असा, हे शरीर कसं असणार आहे, त्याचं नाशवानच असणार. नाशवंत देह जाणारं सकळ. हे समस्त देह हे काय आहेत, नाशवंत आहेत. ज्या आत्म्याचे हे देह आहेत तो आत्मा मात्र कसा आहे, तो नित्य आहे. अनाशिना हा म्हणजे अविनाशी आहे. आणि अप्रमेयस्य म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणांना, या स्थूल पदार्थांप्रमाणे विषय होणारा नाही. कोण्याही प्रमाणा ओ निदिमा, ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये म्हणतात, हा परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. लक्षात आलं का. जशा या स्थूल गोष्टी आहेत, नाही प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय झाल्या तर अनुमानादी प्रमाणाचा तरी काय होतात, विषय होता. पण त्या आत्म्याचं जे ज्ञान आहे तो कसा आहे, स्वसंवेद्य आहे. लक्षात आलं का. तो काही दुसऱ्या प्रमाणांनी जाणल्या जाऊ शकत, स्वतःकडून जाणण्यास योग्य, त्याला थोडक्यात म्हणतात स्वसंवेद्य. लक्षात आलं का. स्वसंवेद्य, तो दुसऱ्याकडून जाणला जाऊ शकत नाही. तो ज्ञानरूपच असल्यामुळं त्यानेच त्याला काय करायचंय, जाणून घ्यायचं आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युध्यस्व भारत. म्हणून हे अर्जुना तू काय कर म्हटले, युद्ध कर. कारण तू युद्ध का करत नाहीस, स्वतः आला तू देह मानलेला आहेस आणि या समोरच्या भीष्म द्रोणादिकांनाही तू काय मानतोस, देह शरीर मानतोस. आणि त्यामुळं तुझी अशी समजूत आहे की तू मारल्याने हे मरतील. पण गोष्ट खरी ही आहे की तुझंही जे स्वरूप आहे ते आत्मा आहे. तू शरीर नसून शरीरी आहेस. चैतन्य स्वरूप तू आहेस. देहादिकाशी काही त्याचा संबंध नाही. आणि हे समोरचे ज्यांना तू भीष्म द्रोण इत्यादी म्हणतो आहेस, हे देखील ते देह नसून ते काय आहेत, त्या देहस्थ असलेले आत्मरूप ते आहेत. त्यामुळं तुझ्या मारण्यानं ते देह मरतील, परंतु तो आत्मा, ते आत्मे म्हटल्यानं खूप आत्मे होतील, तो आत्मा मरणार नाही. आत्मे खूप नाही आहे. लक्षात आलं का. तो आत्मा मरणार नाही. कारण तुझ्यात जो आहे तोच त्यांच्यात आहे, तोच भीष्मात आहे, तोच द्रोणात आहे, तोच कृपाचार्य, तोच सगळ्या कौरवादिकामध्ये काय आहे. तू मारल्यानं तो आत्मा मरणार नाही. म्हणून युद्ध कर. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युध्यस्व भारत. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकोमरा. ह्या श्लोकावर एवढीच ओवी भाष्य आहे. ज्ञानोबराय कधी कधी एका पदावर 100 ओव्या लिहितात. लक्षात आलं का. ते पद जर स्पष्ट करायचं असेल आणि त्या 100 ओव्यानंच ते स्पष्ट होणार असेल तर ते 100ही ओव्या काय करतात, त्याच्यावरती भाष्य करतात. ह्या समस्त श्लोकावर एकच ओवी भाष्य केलेलं आहे. आणि शरीर जात आघवे, जगातील ही सर्व शरीर जात, संपूर्ण शरीर ही कशी आहे, नाशवंत स्वभावे, नाशवंत स्वभावताच नष्ट होणारी आहेत, नाशवान आहेत. म्हणून पंडुकुमारा, म्हणून अर्जुना तुवा झुंजावे, तू काय कर, युद्ध कर. ही शरीर तर स्वभावताच नष्ट होणारे. तू भीष्मद्रोणांना मारलं नाहीस म्हणजे मग काय हे अमर होतील का, हे असेच राहतील का, सांग बरं. तू या देहादिकाला धरून हा भ्रम बाळगतो आहेस की मग मी मारल्यानं हे मरतील, तर तसं नाही आहे. हे शरीर जे आहेत ते नष्ट होणारे आहेत. त्या शरीरस्थ असलेला जो आत्मा आहे तो अविनाशी आहे. अविनाशी तू तद्विती येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. त्याचा नाश करू म्हटलं तरी होऊ शकत नाही. तया केली ही घातू कदा नो, हे त्याचा घात करू म्हटलं तरी घात होऊ शकत नाही. आणि शरीर जात आगवे, सर्व शरीर, केवळ मानवाचंच शरीर
नाशवान आहे असं नाही, तर समस्त शरीर ही काय आहेत, नाशवानच आहेत. मग कोणतंही घ्या, ठीक आहे, त्याच्या भगवंताने केलेल्या नियमानुसार कुणाचं आयुष्य अधिक असेल, कुणाचं कमी असेल. ही चिलट वगैरे यांचं 1-2 दिवसाचं काहीतरी आयुष्य असेल, काही अत्यंत सूक्ष्म असलेल्या प्राण्यांचं तर काही क्षणभरही आयुष्य असू शकतं, आणि काही प्राणी मनुष्यापेक्षाही दीर्घकाळ जगू शकतात. लक्षात आलं. आता ही झाडं झुडपं हे देखील काय आहेत, त्या योनीतील जीवांची ती काय आहेत, शरीरच आहेत ना. ते माणसाच्या 10 पट अधिक काय असू शकतात, जिवंत राहू शकतात, पण शेवटी काय होणार, नाश होणारच. शरीर जात आगवे जगातील यच्चयावत शरीर ही स्वभावताच नष्ट होणारी आहेत. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा, म्हणून तू काय कर, हे अर्जुना युद्ध कर. य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. यह एनम हंतारम वेत्ति च यह एनम हतम मन्यते तौ उभौ न विजानीतः अयम न हंती न हन्यते. श्लोकाचा अर्थ असा होतो, यह एनम हंतारम वेत्ति, जो कोणी याला म्हणजे आत्म्याला, हंतारम म्हणजे मारणारा असं, वेत्ती म्हणजे जाणतो, समजतो. जो कोणी या आत्म्याला काय समजतो, हा मारणारा आहे. अर्जुन म्हणत होता की नाही, मी काय आहे, यांना मारणारा आहे, आणि मी मारल्याने हे मरतील. म्हणजे जो या आत्म्याला हा आत्मा मारणारा आहे असं समजतो, किंवा यह एनम हतम मन्यते, किंवा जो ह्या आत्म्याला हतम मन्यते मरणारा आहे असं मानतो. लक्षात आलं, वध्य आहे असं मानतो. तो अर्जुनच मानत होता की नाही, मी यांना मारणारा आहे. म्हणजे मी म्हणजे तो ते याला समजतोय भ्रमाने, पण शेवटी मी म्हणजे कोण, आत्मा. आणि मी यांना मारणार आहे, हे मरणारे आहेत. म्हणजे त्या समोरच्यांना काय समजतो, तो मरणारे, वध्य. लक्षात आलं का. भगवंत म्हणतात, जो ह्या आत्म्याला, जो कोणी ह्या आत्म्याला हा आत्मा मारणारा आहे असं समजतो, आणि जो कोणी ह्याला वध्य मानतो, ते दोघेही तौ उभौ न विजानीतः, ते दोघेही खरं जाणतच नाही, त्यांना खरं कळालेलंच नाही. कारण हा जो आत्मा आहे ना, अयम न हंती न हन्यते, हा आत्मा कोणाला मारितही नाही आणि मारला जातही नाही, मरतही नाही. लक्षात आलं का. मरेल कोण, शरीर, आणि मारील कोण, त्याला दुसऱ्याचं शरीर. पण आत्मा मारितही नाही आणि मरतही नाही. जो कोणी या आत्म्याला, हा आत्मा मारणारा आहे, दुसऱ्याला मारणारा आहे असं समजतो, आणि जो कोणी ह्या आत्म्याला, हा आत्मा वध्य आहे, मरणारा आहे असं समजतो, त्या दोघांनीही खरं जाणलेलंच नाही. खरी गोष्ट ही आहे की हा आत्मा मरतही नाही आणि कोणाला मारितही नाही. जो आत्म्याला मारणारा समजतो आणि जो ह्याला मरणारा समजतो, ते दोघेही आत्म्याला विशेषत्वानं जाणत नाहीत. कारण आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. तू धरोनी देहाभिमानाते दिठी सूनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतू आहासी. श्लोकात काय सांगितलं, हा आत्मा कोणाला मारतही नाही आणि मारल्या जातही नाही, मरतही नाही. जो कोणी ह्या आत्म्याला मारणारा समजतो आणि मरणारा समजतो, त्या दोघांनीही हे तत्व जाणलेलंच नाही. अर्जुनानेही जाणलेलं नव्हतं, म्हणून तर तो स्वतःला मी यांना मारणारा आहे असं समजत होता आणि हे मरणारे आहेत असं समजत होता. कशामुळं, त्याचं कारण सांगतात. तू धरुनी देहाभिमानाते, तू देहाभिमानाते धरुनी, तू देहाचा अभिमान धारण करून, तू देहाच्या ठिकाणी, हे अर्जुना तू स्वतःच्या देहाच्या ठिकाणी मी अर्जुन असा अभिमान ठेवून
आणि दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवून, दिठी सुनी शरीराती, शरीराती दिठी सुनी, या शरीरावर दृष्टी ठेवून, स्वतःच्या शरीरावर काय दृष्टी ठेवून मी, आणि दुसऱ्याच्या शरीरावर काय दृष्टी ठेवून माझे. काय म्हणतो आहे, मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. तू जे म्हणतोस ना मी मारणारा आणि हे मरणारे असं जो तू म्हणतो आहेस, ते सर्व या देहाच्या ठिकाणी अभिमान ठेवल्यामुळं तू म्हणतो आहेस. तू स्वतःला जो मी असं म्हणतो, ती मीची दृष्टी जर आत्म्यावर असती तर तू असं म्हटलाच नसतास. तू जर स्वतःला देहाऐवजी मी आत्मस्वरूप चैतन्य स्वरूप आहे असं मानत असतास तर तू असं म्हटला नसतास. तू जे म्हणतो आहेस मी मारिता हे मरते, मी मारणारा आणि हे मरणारे असं जे म्हणत आहेस, ते स्वतःच्या देहाच्या ठिकाणी अभिमान, मी असा अभिमान ठेवून आणि दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवल्यामुळं म्हणतो आहेस. हे अज्ञानाचं स्वरूप काय सांगितलं आपल्याला. ज्ञानोबराज काय म्हणतात, मी माझी आईसी नाही, आपला आपण पया विसर जो धनंजय तीची रूपया अज्ञानासी. आपला आपण पया स्वरूपतः आपला आपल्याला पडलेला जो विसर आहे त्यालाच काय म्हणतात, अज्ञान. आपला आपल्याला विसर आहे कोणत्या रूपानं, आत्मरूपानं, आणि आपलं आपल्याला स्मरण आहे कोणत्या रूपानं, देहरूपानं. मी नाही असं वाटतं का कुणाला, नाही. मी हरवलो असं वाटतंय का कुणाला, नाही. मी आहे, लक्षात आलं का, पण कशाला धरून, देहाला धरून. अगदी त्याचप्रमाणे हा अर्जुन देखील त्यानं स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी मी असा काय ठेवलेला आहे, मी जगी एक अर्जुन, मी अर्जुन आहे, म्हणजे देहाला धरून तो म्हणतो आहे. लक्षात आलं का. आणि दिठी सुनी शरीराते, या दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवून मी मारिता हे मरते म्हणतो आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नवसी हे वध्य नव्हती. तरी अर्जुना तू हे नेणसी, पण हे अर्जुना तू हे नेणसी, तू अद्याप हे काही जाणत नाहीस, या दोन्हीतील अंतर तुला कळत नाही. जरी तत्वता विचारिसी, जर तू यथार्थ विचार करशील, खरोखरीच विचार करशील, तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नव्हती. तरी तू वधिता नव्हेसी, तर तू मारणाराही नाहीस, आणि हे वध्य नव्हती, हे मारले जाणारेही नाहीस. पण कधी, तत्वता विचारिसी, जर खरोखर तत्वदृष्ट्या वस्तुतः जर तू काय करशील, विचार करशील. तू हे जे सगळं बोलतो आहे हे अविचाराने बोलतो आहे. जरी पाठीमागं अर्जुन देवाला म्हणालेला असला, देवा हे मी विचार करून बोलतोय, लक्षात आलं का. देवाला सांगतोय, देवानं असं म्हणू नये की हे अर्जुना तू विचार करून जरा बोल, तर तो अगोदरच म्हणतोय मी हे सर्व विचार करून बोलतोय. पण व्यावहारिक माणसाचा जो विचार आहे तोच खरा विचार आहे. हे पहा, विचारानं जर समाधान प्राप्त होतं असं संत सांगत असतील, शास्त्र सांगत असेल, तर रात्रंदिवस विचार करणारी ही माणसं खऱ्या समाधानाला का प्राप्त होत नाहीत, विचार करत नाही असा माणूस आहे का जगात कोणी. प्रत्येकजण काय करतोय, विचार. आणि विचाराने माणूस काय होतो, समाधानाला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. विचारेण, विचाराच्या द्वारेच त्या तत्वाला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. मग सगळेच विचार करतात, का त्या तत्वाला प्राप्त झाले नाही, का खऱ्या समाधानाला सुखाला प्राप्त झाले नाही. तर आपण ज्याला विचार म्हणतो ना, तोच खरा काय आहे, अविचार आहे. अविचारम ह्या अविचाराचं काय करायचं सांगितलं, परित्याग करायचा सांगितलं. ते भगवंत म्हणतात, जरी तत्वता विचारीसी, जर खरोखरीच तू विचार करशील, संतांनी सांगितलं त्या पद्धतीनं विचार करशील, शास्त्राने ज्या रीतीनं विचार करायचं सांगितलेलं आहे त्या रीतीनं जर विचार तू करशील, तर तुला लक्षात येईल की वधिता तू नव्हेसी, तू वधिता
नवेसी, तू मारणारा नाहीस. आणि हे वध्य नवती, हे मरणारेही नाही. तू या युद्धापासून पळू का पाहतोस? तुला वाटतं आहे की मी मारणारा आहे आणि मी मारल्यामुळं हे मरणारे आहे, अशी तुझी समजूत असल्यामुळंच युद्धपरांगमुख होऊ तू पाहतो आहेस. पण तत्वतः जर विचार केला, खरोखर जर विचार केला, शास्त्रदृष्ट्या जर विचार केला, तर तू मारणाराही नाहीस आणि हे मारणारेही नाहीस. पण अर्जुना, ह्या दोन्हीतील अंतर तुला कळत नाही. तरी अर्जुना, तू हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नवेसी, हे वध्य नव्हती. तू मारणाराही नाहीस आणि हे मारणारीही नाहीस, कारण तू ही आत्मस्वरूप आहेस आणि तेही काय आहेत आत्मस्वरूपच आहेत. हा जो आत्मा आहे तो कधी जन्मतही नाही, मरतही नाही, किंवा पूर्वी उत्पन्न होऊन नंतर न होणारा भावाला प्राप्त होणार आहे असंही नाही. लक्षात आलं का? हे पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी. भेटो तया भूता चला कल्पतरूंचे. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवणी ती लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.